नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांनी येथे अर्ज भरले, परंतु मित्रांनो, काही महिलांचे अर्ज येथे रद्द करण्यात आले, काही महिलांचे येथे अर्ज मंजूर झाले. मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज येथे मंजूर झाले असेल त्यांनी लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला येणारे 17 तारखेला 3,000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील. तर मित्रांनो, आता ही नेमकी कोणती 3 कामे आहे की यामुळे आपल्याला येथे आपल्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे. तर हे कामे नेमकी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, बघूया नेमकी कोणती आहे ती कामे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांचा अर्ज ऑनलाईन मंजूर झालेला आहे असेल, म्हणजेच नारी शक्ती दूत या ॲपवरती किंवा लाडकी बहीण या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुमच्या अर्जाची स्थिती तपासल्यानंतर अर्ज अप्रोवेड दाखवत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असल्याची खात्री करून घ्यावी लागेल. कारण मित्रांनो, शासनाकडून महिलांना देण्यात येणारी लाभ रक्कम फक्त डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. त्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घेऊ शकता. आणि पुढे मित्रांनो, तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक सुद्धा लिंक असेल, तर तुमचा जर बँक खाते क्रमांक बऱ्याच दिवसापासून व्यवहार केलेला नसल्यामुळे इनॲक्टिव्ह म्हणजेच बंद असेल किंवा खातं फ्रीज झालेलं असेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या संबंधित बँकेत जाऊन खातं सुरू असल्याची खात्री करून घ्या. खातं बंद असल्यास त्या खात्यामध्ये आवश्यक ते अपडेट करून खात्याची ई-के-वाय-सी करा आणि तुमचा बंद पडलेलं खातं क्रमांक ॲक्टिव्ह करून घ्या. जर मित्रांनो, आपला अर्ज येथे मंजूर झालेला असेल तर आपल्याला अशा प्रकारे येथे मोबाईलवरती एक मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही युअर ॲप्लिकेशन हॅज अप्रोवेड, तर अशा पद्धतीने तुम्हाला अप्रोवेड मेसेज आलेला असेल, म्हणजे तुमचे फॉर्म येथे मंजूर झालेला आहे. आणि त्यानंतर मंजूर झाले असून सुद्धा तरी तुम्ही हे लवकरात लवकर 3 कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येथे पुढे येते लाडली बहीणचे पैसे येते सुरळीत चालू राहतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने छोटीशी माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.